नमस्कार, मी अनिल वाघमारे. आपण पाहता पब्लिक व्हॉइस. तर आपण आलेलो आहोत कवठापाडी ते निलंगा या रस्त्यावरती. तर हा रस्ता का रखडलेला आहे व इथल्या स्थानिक लोकांना व प्रवाशांना काय तकलीफ होते, तर आपण जाणून घेऊ. आपल्या इथून शिवनी कोतलीतली रहिवासी समीर भैया यांना आपण विचारू की हा रस्ता का रखडलेला आहे व यांना काय परेशानी आहे. भैया, इथं रस्ता हा का रखडलेला आहे आणि तुम्हाला इथं परेशानी काय होते? नमस्कार, माझं नाव समीर पठाण. मी शिवनी कोतळीतील रहिवासी आहे. या रस्त्यावर प्रवास करणं म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून गाडी चालवणं असं झालेलं आहे. कारण हा रस्ता बघा, 4 महिने झाला हा रस्ता खंदून ठेवलेला आहे. ही सगळी गिट्टी उघडी पडल्यावर आहे, उघडी पडली आहे. आणि मधील रस्त्याच्या मध्यभागी ही अशी खडकाची ढिगारी मारलेली आहे. 2 गाड्या जर आल्या तर एक गाडी इकडून क्रॉस करायची कशी? समजा गाडी क्रॉस होत असेल, बघा इथे ही सगळी गिट्टी उघडी पडलेली आहे. ह्या गिट्टीवरून जर टायर घसरलं तर खाली किती भला मोठा खड्डा आहे बघा. हो काही एखादा जीव जाऊ शकते. हे लवकरात लवकर ही रस्त्याचं काम सुरू व्हावं. आणि ह्याच धुळीमुळं इकडे ऊसाचं पीक आहे बघा, हे ऊसाचं पीक सगळं वाटलं होतं या धुळीमुळं रस्त्याच्या. अक्षरशः लोक आज जीव मुठीत घेऊन असं गाड्या चालवता इथं. याकडे कुणाही म्हणजे गुत्तेदाराचं लक्ष नाही ना स्थानिक आमदाराचं लक्ष नाही. लवकरात लवकर सुरू करा रस्ता, का कोणाचा जीव जायची वाट बघत आहोत तुम्ही रस्ता सुरू करायची? अहो 4 महिने झाला रस्ता खोदून ठेवलेला आहे. आणि जे तुम्ही डांबरी रस्ता केलेला आहोत ती सगळा डबल उकरून पडलेला रस्ता आहे. हे कमीत कमी 4 महिने झाला रस्ता खोदून ठेवलाय. आणि अक्षरशः अजून पाऊस नाही म्हणून ठीक आहे, पाऊस जर पडला तर गाडी कसली स्लिप होणार, सगळं अक्षरशः सगळी माती हो का, ही सगळी उकळून पडल्या गिट्टी हो का, ही रस्त्याच्या कडेला बघा सगळी गिट्टी हो का, सगळी उडी पडली आहे. ही गाडी चालवायची कशी इथून? कुणाचा जीव तुझ्या गेल्यावर तुम्ही सौकर करणार का? लवकरात लवकर ह्या स्थानिक आमदार साहेबाला प्रश्न आहे माझा की तुम्ही या गुत्तेदाराकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता सुरू करण्याची त्यांना विनंती करावी. नाहीतर विनंती नाही केलं तर कुणाचा जीव गेल्यावर रस्ता सुरू करणार का तुम्ही? लवकरात लवकर हा रस्ता सुरू करावा. अन्यथा आम्ही काही दिवसांना रस्ता रोको हा आंदोलन इथं उभा करू मोठा, आणि शिवनीत मोठा लढा उभा करू आम्ही.